लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बहिणींना दिली एक आनंदाची बातमी. या 5 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्वप्रथम जमा होणार. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 18 फेब्रुवारी, वार मंगळवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स तर जाणून घेणार आहोतच, सोबतच काही महत्त्वाच्या अपडेट्स ज्या अन्नपूर्णा योजनेबाबत असतील, पीएम किसान सन्मान योजनेबाबत असतील, या योजनांच्या देखील आपण महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ज्या महिलांना गॅसचे पैसे अद्याप मिळाले नसतील त्यांच्याकरिता देखील आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता असेल अजून देखील प्राप्त झाला नसेल, त्यांच्या बँक खात्यामध्ये ह्या 2 महिन्यांचे हप्ते अजून देखील जमा झाले नसतील, तर अशा महिलांकरिता देखील काही महत्त्वाच्या सूचना ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, जर ह्या महत्त्वाच्या सूचना जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी 1-2 दिवसांच्या आतमध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये हे थकीत पैसे जमा होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, नुकताच एक सरकारी डाटा पुढे आलेला आहे की जवळपास 97% महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तसेच 98% महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता देखील जमा झालेला आहे. पण मित्रांनो, या अहवालातून एक गोष्ट स्पष्ट होते की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी जवळपास 3% महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जवळपास 2% लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाहीये. मित्रांनो, अशा महिलांकरिता काही महत्त्वाच्या सूचना सरकारतर्फे देण्यात आलेल्या आहे. अशा महिलांनी काय करावे ते लगेचच जाणून घ्या. मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे तुमच्या बँकेमध्ये थेट जाऊन पैसे तुमच्या खात्यामध्ये का आले नाहीत ह्याबाबत विचारणा करणे. अनेक महिलांचे डीबीटीच इनेबल नसल्या कारणाने त्यांच्या बँकेतील केवायसीची प्रक्रियाच अद्याप पूर्ण न झाल्या कारणाने त्यांना हे पैसे मिळू शकलेले नाहीये. मित्रांनो, कोणत्याही शासकीय योजनेचे पैसे जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हवे असतील तर तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे. आणि मित्रांनो, तुमचे डीबीटी तेव्हाच इनेबल होणार जेव्हा तुमच्या आधार कार्डाचे सीडिंग झालेले असेल, तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. फक्त आणि फक्त तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये शासकीय योजनांचे पैसे जसे की लाडकी बहीण योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, तर अशा प्रकारच्या शासकीय योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतील. तेव्हा मित्रांनो, तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल आहे की नाही ह्याची चौकशी करून घ्या आणि सोबतच तुमचा मोबाईल क्रमांक देखील तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ह्याची देखील चौकशी करून घ्या. जर तो नसेल तर मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक करण्याची प्रोसेस देखील पूर्ण करून घ्या. तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे देखील काही ट्रान्झॅक्शन होईल त्याबाबतच्या अपडेट्स लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. मित्रांनो, ह्या व्यतिरिक्त तुम्ही हे देखील चेक करायला हवे की अजूनही तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही. कारण मित्रांनो, झालं काय आहे की महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांची तंतोतंतपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. ज्या महिला योजनेच्या इतक्या निकषांपैकी जर एका देखील निकषामध्ये बसत नसतील त्यांना लगेचच योजनेतून बाहेर काढले जात आहे. अशा महिलांना यापुढे योजनेद्वारे एकही रुपया मिळणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलं आहे. तेव्हा मित्रांनो, सरकारद्वारे ही जी फिल्ट्रेशनची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे सदर महिला ही लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसते की नाही याची पडताळणी केली जात आहे. आरटीओ तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून डाटा देखील मागवण्यात आलेला आहे, जेणेकरून महिलेच्या घरी 4 व्हीलर वाहन तर नाही ना, तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर तर नाही ना, याबाबत खात्री केली जात आहे. तेव्हा मित्रांनो, फिल्ट्रेशनच्या ह्या प्रोसेसमध्ये अनेक महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडले आहे. अशा महिलांना आता यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तेव्हा आपण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतो की नाही हे तुम्ही सर्वप्रथम चेक करायला हवे. घरच्या घरी कम्प्युटरवर किंवा अगदी तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही हे चेक करू शकता. मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे काहीच दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक महत्त्वाची अशी अपडेट दिली होती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 20 फेब्रुवारी पर्यंत जमा होणार. तेव्हा मित्रांनो, त्या दिशेने आता महायुती सरकारने पावले उचलल्याचे दिसत आहे.
मित्रांनो, 13 जिल्ह्यांची यादी महायुती सरकारने जाहीर केली आहे. ह्या 13 जिल्ह्यांमध्ये आणि त्यासोबतच 5 निवडक बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर ह्या 13 जिल्ह्यांमध्ये आणि 5 बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, लगेचच आपण ह्या 13 जिल्ह्यांबाबत आणि निवडक 5 बँकांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांना सर्वप्रथम योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मित्रांनो, ह्या 13 जिल्ह्यांची नावे एकामागून एक मी वाचून दाखवतोय. ही यादी अगदी लक्षपूर्वक तुम्ही ऐकायला हवी. पहिला जिल्हा आहे अमरावती, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा आहे कोल्हापूर, 5वा जिल्हा आहे गडचिरोली, 6वा जिल्हा चंद्रपूर, 7वा जिल्हा पालघर, 8वा जिल्हा आहे ठाणे, 9वा जिल्हा आहे बुलढाणा, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा आहे नागपूर आणि 12वा जिल्हा आहे वर्धा. तसेच मित्रांनो, ह्या यादीतील शेवटचा जिल्हा आहे मुंबई उपनगर. या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, सोबतच 5 निवडक बँकांची यादी देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे. या 5 बँकांना देखील लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता देताना प्राधान्य दिले जाणार आहे, ज्यामधील पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे पोस्टाची बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक आहे कॅनरा बँक आणि 5वी बँक आहे HDFC बँक. मित्रांनो, जर ह्या 13 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल आणि सोबतच जर ह्या 5 पैकी एका बँकेमध्ये तुमचे बँक खाते असेल, तर तुमच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या अपात्र महिला आहेत त्यांचा आता टप्प्याटप्प्याने सरकार कार्यक्रम करणार, त्यांना योजनेतून बाद करणार, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते महत्त्वाचे बदल झालेत, कोणते नियम बदलले आहेत, ते देखील आपण आता लगेचच जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, आता ह्या नव्या नियमांमुळे, नव्या निकषांमुळे हजारो महिला ह्या अपात्र ठरणार आहेत. तसेच ह्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये ज्या महिला बसतील, केवळ त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. मित्रांनो, अशा देखील अनेक महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपले नाव टिकवण्यासाठी सध्या धडपड करत आहेत. कारण मित्रांनो, आता 2100 रुपयांचा हप्ता होणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये 2500 रुपयांचा हप्ता आणि मग 3000 रुपयांपर्यंत देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा पैसे जमा करण्यात येणार आहेत. तेव्हा वर्षाकाठी 36,000 रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ महायुती सरकारद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तेव्हा इतका मोठा आर्थिक लाभ कोणतीच महिला सोडू इच्छित नाही. पण मित्रांनो, हा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर मग जे काही योजनेचे बदललेले नियम आहेत, निकष आहेत, त्यांची पूर्तता तुम्हाला करावीच लागणार आहे. एका जरी निकषामध्ये तुम्ही बसत नसाल तरी देखील तुमच्यावर कोणत्याच प्रकारची दया काही दाखवल्या जाणार नाहीये. लगेचच तुमचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. तेव्हा मित्रांनो, हे बदललेले नियम कोणते आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार याबाबतची महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊया. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कारण मित्रांनो, होतं काय आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. सरकारला हे पैसे देता देता नाकी नऊ येत आहेत. आता इतक्या मोठ्या खर्चाला आळा घालायचा कसा, तर अधिकाधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढायचे, वेगवेगळे निकष लावून लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवायचे, अशा प्रकारचे आरोप सरकारवर होत आहेत. सध्याच्या घडीला विरोधक सरकारवर तीव्र शब्दांत टीका करताना दिसत आहे. पण मित्रांनो, ह्या टीकेला, या विरोधाला न जुमानता सरकारने योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. आणि नेमक्या ह्याच कारणामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. मित्रांनो, एक महत्त्वाचा नियम असा बदलला आहे की लाभार्थी महिलांना बँकेमध्ये दरवर्षी जून महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. होय मित्रांनो, बँकेमध्ये दरवर्षी जून महिन्यामध्ये KYCची प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. तसेच हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट देखील महिलांना जमा करावे लागणार आहे. आणि ह्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर शासकीय योजनांचा लाभ ज्या महिला घेत असतील त्या महिलांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळणार नाहीये. अशा महिलांना योजनेद्वारे एकही रुपया मिळणार नाहीये. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की नाही हे शोधून काढण्याकरिता आता सरकारने प्राप्तिकर विभागाची म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेतली आहे.
मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीचा एक महत्त्वाचा डाटा देखील पुढे आलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी राज्यामधील तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी योजनेची घोषणा झाल्यानंतर नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,41,00,000 महिलाच योजनेकरिता पात्र ठरल्या होत्या आणि अजूनही 11,00,000 अर्जांची आधार कार्डाशी जोडणी प्रलंबित आहे। आधार कार्ड लिंकिंग 11,00,000 अर्जांचे अजून देखील झालेले नाही आहे। तेव्हा मित्रांनो, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांचे जर आधार कार्ड कनेक्ट झाले नाही तर त्या महिलांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळणार नाहीये। मित्रांनो, तसेही गेल्याच महिन्यामध्ये जवळपास 5,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून राज्य सरकारने अपात्र ठरवले होते। तसेच अनेक महिला तर अशा आहेत ज्यांनी स्वतःहूनच या योजनेद्वारे मिळणाऱ्या लाभाचा त्याग केला होता। अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वतःहूनच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे असा अर्ज केला होता। मित्रांनो, ह्या 5,00,000 महिलांपैकी संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचाही लाभ घेत असलेल्या जवळपास 2,30,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते। या महिलांना दोन्ही शासकीय योजनांचा लाभ एकाच वेळी घेत असल्याच्या कारणामुळे योजनेतून बाद ठरवण्यात आले होते। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक निकष अगदी स्पष्ट आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त एखाद्या अशा शासकीय योजनेचा लाभ घेत असाल ज्याद्वारे दरमहा तुम्हाला 1,500 किंवा त्याहून अधिक रुपयांची आर्थिक मदत सरकारद्वारे मिळते आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणार। तेव्हा मित्रांनो, अशा महिलांना लगेचच अपात्र देखील सरकारने ठरवले आहे। सरकारच्या विविध योजनांमधून 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। तसेच मित्रांनो, राज्यातील तब्बल 6.5 लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 1,000 रुपये मिळत असतात। तेव्हा मित्रांनो, अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपयेच देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही अपडेट पुन्हा एकदा नीट ऐका। ज्या लाभार्थी महिला ज्या नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेत असतील तर आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपये देण्यात येणार आहे। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेक बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते आणि ह्यापैकी बहुतेक अर्ज सरकारने ऍक्सेप्ट देखील केले होते कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुमत मिळवून सरकार स्थापन करायचे होते। झाले देखील तसेच। महायुती सरकारने प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडणुकीत विजय मिळवला। मात्र आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील वाटचाल करताना सरकार पुढे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे आणि हे आव्हान निर्माण झाले ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे। लाडकी बहीण योजनेसाठी निधी पुरवता सरकारच्या नाकी नऊ आले आहेत। तेव्हा परिणामी सरकारने छाननीचा तोडगा काढला आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकष आणि पात्रतांमध्ये बसत नाहीत त्यांना ह्या लाभापासून वगळण्याचे सरकारने ठरवले आहे। महसुली तूट कमी करण्यासाठी नवनवे नियम तयार करण्यात येणार असून बोगस आणि अनधिकृत पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर देखील कारवाई करत त्यांचे नाव यादीतून वगळले जाणार आहे आणि ह्याशिवाय महसूल विभाग आयकर खात्याकडून देखील नोंदी तपासणार आहे। तेव्हा मित्रांनो, निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचा सरसकट लाभ घेणाऱ्या महिलांना थेट वगळले जाणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे। तेव्हा मित्रांनो, महायुती सरकारच्या ह्या निर्णयामुळे साहजिकच सरकारमधील लाडके भाऊ कार्यभाग उरकल्याने नियमांवर बोट ठेवू लागल्याची भावना राज्यभरातील महिलांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची वागणूक महायुती सरकार आम्हाला देत असल्याची भावना अनेक महिलांनी बोलून दाखवली आहे। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना देखील फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे। शासनाच्या इतर अनेक योजना लाडकी बहीण योजनेमुळे रखडल्या आहेत। तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ठिबक सिंचन योजना देखील रखडल्या कारणाने बळीराजासमोरच चिंता निर्माण झाली आहे। मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।